वास्तुपुष्प 10वे. स्पंदन, लहरी, ध्वनी, प्रकाश या 4 आयामांचा जीवनातील प्रत्येक क्षणाशी संबंध जोडलेला आहे. किंबहुना हे 4 आयाम म्हणजे प्रत्येक सजीवाची एक ओळख आहे. जेव्हा स्पंदनांची आणि ऊर्जेच्या लाटांची बेरीज होते तेव्हा ध्वनीचे रूपांतर माधुर्यात होते आणि अशा मधुर ध्वनीचे प्रकाशाशी नाते जोडले जाते. यालाच जीवनातील संवाद असे म्हणतात. अशा ठिकाणी सर्व प्रकारच्या सुखांचा आणि आनंदाचा अनुभव येतो. या उलट ज्या ठिकाणी स्पंदने आणि ऊर्जेच्या लाटांची वजाबाकी होते तिथे ध्वनीचे रूपांतर कर्कश व गोंगाटात होते. अशा कर्कश व गोंगाटाचा संबंध तिमिराशी म्हणजे अंधाराशी असतो. ऊर्जेच्या अशा अंधारामध्ये नरक यातनांचा अनुभव येतो. यासाठीच वास्तुशास्त्राच्या वेगवेगळ्या यमनियमांमध्ये स्पंदन, लहरी, ध्वनी, प्रकाश यांचे शुभसंमेलन केले जाते. अशा शुभसंमेलनात एखाद्या सुंदर मैफलीसारखा जीवनाचा अनुभव येतो. या 4ही आयामांची बेरीज किंवा गुणाकार जेव्हा होतो तेव्हा जीवनामध्ये स्थैर्य, क्षेम, आयु, मांगल्य आणि कल्याण या पंचपरमेष्टीची प्राप्ती होते. या 4ही आयामांचे नियोजन घटाच्या म्हणजे भवनाच्या आकारातून केले जाते. इंग्लिशमध्ये यालाच फॉर्म, फ्युचर, फॉर्च्यून असा सिक्वेन्स म्हणतात. यालाच घटघटना घटाकाश अशी वास्तुशास्त्राची त्रिसूत्री असेही म्हणतात. ज्याप्रमाणे घटाचा आकार असतो त्याप्रमाणे घटाकाशाचे स्पंदन निर्माण होते. या घटाकाशाच्या स्पंदनाला अनुरूप असा घटनेचा जीवनात अनुभव येतो. म्हणूनच फॉर्म किंवा घटाच्या आकार प्रकारास जीवनामध्ये असाधारण महत्त्व असते. वरील यमनियमांना लक्षात घेऊन आपण भवनशास्त्राचा जर विचार केला तर हे भवनशास्त्र म्हणजे सुद्धा एक स्पंदशास्त्र आहे याची आपणास प्रचिती येईल. योगशास्त्रामध्येही, ज्योतिषशास्त्रामध्येही, आयुर्वेदामध्येही स्पंदन, लहरी, ध्वनी आणि प्रकाश या 4 आयामांना सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणून पारंपरिक पौरवात्य तत्वज्ञानाचा गाभा वास्तू, योग, ज्योतिष, संगीत आणि आयुर्वेद या पंचशास्त्रांमध्ये, या पंचमहाशास्त्रांमध्ये अनुभवास येतो. आज